नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण हिंदीची बोर्ड प्रश्नपत्रिका मागील 5 वर्षाच्या आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत. या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगात ठरणाऱ्या आहेत. या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला चालू शैक्षणिक वर्षामध्ये कोणते प्रश्न येतील, किती मार्काचं वेटेज असेल, कशा पद्धतीचा अभ्यास करायचा असेल आणि कमी वेळात आपल्याला 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी काय काय करावं लागणार आहे, या सर्व समस्यांची उत्तरं, प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. काही अवघड प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत नोंद करत चला. आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात अशाच पद्धतीने इतर विषयांच्यासुद्धा प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण 2025ची हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवू. बघा, 3 मार्च 2025 रोजी हा आपला हिंदीचा पेपर झालेला होता. 80 गुणांचा पेपर, एकूण 20 पाने हा ही प्रश्नपत्रिका आहे. 3 तासाची वेळ तुम्हाला मिळेल. काही महत्त्वपूर्ण सूचना, अशाच सूचना चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असतील. विभाग 1 तुमचा 20 गुणांचा असेल आणि या 20 गुणांमध्ये अ भाग हा 8 गुणांसाठी असेल आणि या 8 गुणांसाठी तुम्हाला एक आपल्या पाठ्यपुस्तकातला उतारा दिला जाईल. याप्रमाणे हा उतारा तुम्ही लक्षपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित दिलेल्या कृतीसुद्धा सोडवायच्या आहेत. बघा, अशा पद्धतीच्या कृती येतील आणि या सर्व कृतींची उत्तरं तुम्हाला उतार्यातच मिळणार आहेत. मी त्या ठिकाणीच शोधून लिहिलेले आहेत. तुम्ही तसं शोधण्याचा सराव करा. चौथा जो प्रश्न असेल स्वमतासाठी, तो आपण पाठाच्या आधारे स्वतःच्या मनाने लिहायचा आहे. आपल्याला आरामात त्या प्रश्नाला सुद्धा 2 मार्क्स नक्की मिळतील. आ भागामध्ये पुन्हा एक आपल्याला पुस्तकातलाच एक उतारा दिला जाईल. त्यानंतर कृती पूर्ण कीजिए. ज्या ठिकाणी तुम्हाला घाई होत असेल त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवा, व्यवस्थित वाचा. आपल्याला लिहावंसं वाटलं तर लिहा. ई भागामध्ये अपठित गद्यांश दिलेला आहे 4 गुणांसाठी. विभाग 2 पद्य विभाग 12 अंकांसाठी. प्रश्न तिसरा अ विभाग 3 मध्ये 8 गुणांसाठी अपठित उतारा दिला जाईल आपल्याला. त्यावर आधारित कृती. आ भाग पठित गद्यांश. कविता दिलेली आहे, त्या कवितेवर आधारित कृती आपल्याला सोडवायची याप्रमाणे. विभाग 4 भाषा अध्ययन 14 गुणांसाठी. प्रश्न चौथा. कृती पूर्ण कीजिए.
व्याकरण घटकावर आधारित प्रश्न. हे सर्व प्रश्न तुम्हाला कंपल्सरी येतील. या प्रश्नांचा तुम्हाला अधिक सराव करायचा असेल तर आपल्या चॅनलची हिंदीची प्लेलिस्ट बघा, हिंदी व्याकरण. त्यात आपल्याला संपूर्ण व्याकरण अभ्यासायला मिळेल. विभाग 5 उपयोजित लेखन रचना विभाग 26 अंकों के लिए. पत्रलेखन. त्यानंतर एक उतारा दिला जाईल तुम्हाला आणि त्या उतार्यावर तुम्हाला 4 प्रश्न तयार करायचे आहेत एका वाक्यात, ज्याचं उत्तर या उतार्यात असेल. बघा, मी या ठिकाणी उदाहरणादाखल तुम्हाला ते 4 प्रश्न तयार करून दाखवलेले आहेत. असे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत आणि 4 पैकी 4 गुण मिळवायचे आहेत. अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे. पहिल्या ओळीतच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर वृत्तांत लेखनासाठी आ भाग तुम्हाला दिलेला आहे 5 गुणांसाठी. त्यालाच और कहाणी लेखन असेल. काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांवर आधारित आपल्याला हिंदीमध्ये कहाणी तयार करायची. त्यानंतर दुसरा भाग विज्ञापन लेखन, जाहिरात तयार करायची 5 गुणांसाठी. ई भाग असेल निबंध लेखन. 3 निबंध दिले जातील, तिघांपैकी एका विषयावर आधारित निबंध लेखन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका 2024ची 9 मार्च 2024 रोजी झालेला हा हिंदीचा पेपर. काही महत्त्वपूर्ण सूचना. विभाग 1 गद्य विभाग 20 गुणांसाठी. आ भाग पठित गद्यांश. त्यावर आधारित कृती. ई भाग अपठित गद्यांश. विभाग 2 पद्य विभाग 12 गुणांसाठी. पठित पद्यांश 6 गुणांसाठी. व्याकरण घटकावर प्रश्न. विभाग 3 पूरक पठन 8 गुणांसाठी. जोड़ियाँ मिलाइए. भाषा अध्ययन व्याकरण विभाग 4 14 अंकांसाठी. कृति पूर्ण कीजिए. मुहावरे का अर्थ.
विरामचिन्हांचा वापर. विभाग 5 रचना विभाग 26 गुणांसाठी. पहिला विभाग त्याच्यातला अ भाग पत्रलेखन 5 गुणांचं. त्यालाच और प्रश्ननिर्मिती. कहाणी लेखन, विज्ञापन लेखन, ई भाग निबंध लेखन. पुढची प्रश्नपत्रिका आहे 21 मार्च 2022 रोजी झालेला हिंदीचा पेपर. 80 गुणांचा, 3 तासाची वेळ. काही सूचना. विभाग 1 20 गुणांसाठी. आ भाग पठित गद्यांश, आकृती, उचित क्रम, वचन, त्यानंतर अपठित गद्यांश, विभाग 2 12 गुणांसाठी. कविता, आ भाग पठित पद्यांश, विभाग 3 पूरक पठन 8 गुणांसाठी. प्रश्न तिसरा अ. पठित पद्यांश, प्रश्न तैयार कीजिए. विभाग 4 14 गुणांसाठी. व्याकरण घटकावर आधारित प्रश्न. मुहावरे, भेद, विरामचिन्हों का उपयोग. विभाग 5 रचना विभाग पत्रलेखन अ. त्यानंतर 4 प्रश्न तैयार कीजिए. विज्ञापन लेखन. त्यानंतर ई भागात निबंध लेखन 7 गुणांसाठी.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची हिंदी विषयाची बोर्ड सोल्युशन मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेल्या आहेत. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.